माझ्या मुलाचं ते जे प्रकरण त्यांनी केलं अशा दुसऱ्या मुलाला न होस म्हणे मला त्याला जेलमध्ये टाका, 7 वर्ष आग जीवन टाका, फाशी द्या, काही पण त्याला करून त्याची शिक्षा द्या. मी त्याचं मांग करत आहे. मला ह्या न्याय द्यायचा, माझ्या मुलाचा आत्माला शांती करणार, आमच्या आत्म्याला शांती करणार. त्याला लवकरात लवकर पकडून तुम्ही त्यांना अटक करा. मुंबईत लोहार कुटुंबियांच्या ज्या भावना आहेत त्याच कदाचित पुण्यात अग्रवाल कुटुंबियांच्या असतील. होय, पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या घरात आज स्मशान शांतता पसरली आहे. याच घरात त्यांच्या लाडक्या लेकाच्या म्हणजे केतन अग्रवालच्या लग्नाचे सनई चौघडे वाजणार होते. पण त्याच केतनचा भावी पत्नी सिया गोयल सोबत लोहगडावर ट्रेकिंगला गेलेला असताना पाय घसरून अपघाती मृत्यू झाल्याची बातमी आली आणि अग्रवाल कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यातून सावरायच्या आत अग्रवाल कुटुंबियांना आणखी मोठा धक्का बसला. तो केतनच्या मृत्यूचं गूढ हे पोलिसांनी उलगडून काढलं. त्यावेळी मंडळी, केतन अग्रवालचा मृत्यू हा अपघाती झाला नव्हता, तर त्याच्या भावी पत्नीनं म्हणजे सिया गोयलनंच आपला प्रियकर चेतन चौधरीच्या साथीनं केतनची लोहगडावरून ढकलून हत्या केली होती. एखाद्या गूढ चित्रपटाच्या पडद्यावर शोभून दिसावी अशी ही क्रूर कहाणी. वास्तवात खरं तर कुणाच्याही नशिबात ती येऊ नये, पण केतन अग्रवालच्या बाबतीत ती भयंकर घटना वास्तवात घडली. केतनच्या भावी पत्नीनं आपल्या प्रियकराच्या मदतीनं थंड डोक्यानं रचलेल्या कटात त्याची हत्या झाली होती. केतनची भावी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी हा कट इतक्या बेमालूमपणे तडीस नेला की केतनचा पाय घसरून दरीत त्याचा तोल गेल्याच्या बनावावर सगळ्यांचा विश्वास बसला होता. या कटात सामील होताना चेतन चौधरीनं हुडी आणि हेडफोन वापरून आपला चेहरा लपवण्याची शक्कल लढवली होती. त्यानं जाताना स्वतःचा मोबाईल घरी ठेवून आपल्या कामगाराचा मोबाईल घेऊन जाण्याची युक्तीही केली होती. पण कोणत्याही गुन्ह्यात गुन्हेगाराकडून होणारी ती एक चूक सिया आणि चेतननं केली आणि त्यांचा सारा बनाव हा उघड झाला. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये सिया आणि चेतननं एकमेकांना खुणावलं होतं आणि त्यांची ती चूक पोलिसांनी नेमकी हेरली आणि त्यातूनच केतन अग्रवालच्या धक्कादायक हत्येचा पर्दाफाश झाला. येस आतापर्यंत आम्ही त्यांच्याकडे जे इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे अजून एकदम प्रायमरी स्टेजला आहे इन्व्हेस्टिगेशन, परंतु आतापर्यंत त्यांनी प्रायमरीली कबूल केलेलं आहे की सगळं येस केलेलं आहे. काय म्हणजे कन्फेशनमध्ये त्यांनी काय सांगितलं? तिने मूळ याच्यामध्ये जी सिया मुलगी आहे तिला लग्न करायची बिलकुल इच्छा नव्हती आणि त्या कारणानेच तिने तिच्या मित्रासोबत मिळून प्लॅन करून त्याला मर्डर करून त्याला अपघाताचं स्वरूप दिलं होतं. असं त्यांनी कन्फेस केलं. जी मंडळी, खरंच मुंबई आणि त्याआधी पुणे या 2 हत्यांनी अख्खं राज्य हादरलं आणि याच मुद्द्यावर आम्ही आपल्याला काही प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नावर आपण प्रेक्षकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नेमकं काय म्हटलंय तुम्ही आपण पाहूया मीडिया सेंटरवर. एक्सवर गोपाळ दंडगव्हाळे म्हणतायत, महाराष्ट्राची तरुणाई उपजत हिंसक नाही, पण स्वतःच्या घरात किंवा हक्काच्या लोकल प्रवासात जर बाहेरून आलेले गुन्हेगार रक्ताची होळी खेळणार असतील तर मुंबई पुण्यातील अनधिकृत परप्रांतीयांची कसून चौकशी होणं, त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला ठेचणं गरजेचं आहे. एक्सवरच गोविंद परब म्हणतायत, आजच्या अतिरंजित युगात वैचारिक मूल्य आणि सभ्यतेचा ऱ्हास होत चाललाय. ही वाढती सामाजिक विकृती चिंतनीय आहे. यूट्यूबवर रोहित पाटील म्हणतायत, महाराष्ट्रात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, जलद न्याय प्रक्रिया आणि नागरिकांचं सहकार्य महत्त्वाचं आहे. कायद्याचा धाक निर्माण होणं, गुन्हेगारांवर कठोर कारवाई होणं आणि समाजात कायद्याबाबत जागरूकता वाढणं ही काळाची गरज आहे. यूट्यूबवरच चिंतामणी जांभळकर म्हणतायत, हिंसक प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी केवळ कायदा कडक करून नव्हे तर कौटुंबिक पातळीवर योग्य संस्कार, मानसिक समुपदेशन, नीतिमूल्यांची जोपासना गरजेची झाली आहे. फेसबुकवर प्रसाद माने म्हणतायत, अपेक्षांच्या वाढत्या तणावाखाली आपण काय करतोय हे कळत नाही आणि अशी कृत्य करताना त्यांना कायद्याची पण भीती वाटत नाही. फेसबुकवरच श्याम ठाणेदार म्हणतायत, तरुणाई रस्ता भटकली आहे,
त्यांना वळणावर आणण्याची जबाबदारी पालक, शिक्षक आणि समाज सर्वांची आहे. आणि या दोन घटनांच्या